हाय जय मंडळी, कशा आहेत सगळे? मस्त. छाया किचन फूड मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण गुढीपाडव्या निमित्ताने श्रीखंड बनवणार, तेही घरच्या घरी, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग आपण त्याचं साहित्य पाहूया. इथे 1 लिटर दूध घेतलेले आहे. हे दूध आपण गरम करून घेणार आहोत. पूर्णपणे 1 लिटर आपण गरम करून घेणार आहोत. ते गॅस चालू करून मस्तपैकी मंद आचेवर दूध उकळून घेणार आहोत. इथे मी गॅस बंद केलेला आहे. दूध आपलं बघा मस्तपैकी उकळून झालेलं आहे. आता याला आपण थोडंसं थंड होऊ देणार आहोत. एकदम नाही, असं कोमट राहिलं पाहिजे. आणि याच्यापासून आपण दही बनवणार आहोत. तर दूध आपलं कोमटच आहे. मस्तपैकी याला मंद आचेवर अर्धा तास आपण उकळून घेतलेला आहे. त्याला एका बाउलमध्ये काढून आपण याच्यात 2 चमचे दही मिक्स करून घेणार आहोत. त्या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत हे दूध. परफेक्ट 1 लिटर बाउलमध्ये दूध बसलेलं आहे. यामध्ये आपण आता 2 चम्मच दही मिक्स करणार आहोत. फक्त 2च चम्मच आपण मिक्स करून घेणार आहोत. चांगलं याला असं ढवळून एकत्र करून घेणार आहोत. कोमट त्याच्यामध्येच दही मिक्स करायचं, म्हणजे दही चांगलं मस्त जमा होतं. एक रात्र याला असं ठेवून द्यायचं आणि मस्तपैकी सकाळी आपलं दही रेडी होतं. आणि त्याच दह्यापासून आपण श्रीखंड तयार करणार आहोत. तर कालचं आपलं दही हे रेडी झालेलं आहे. पाणी न घालता आपण दूध उकळून आणि दही बनवलं होतं. तर दही आपलं छान मस्तपैकी बनलेलं आहे. असं घट्ट बनलेलं आहे बघा. घरच्या घरी दही असं बनवू शकता तुम्ही. एकदम मलाईसारखं असं दही बनलेलं आहे. तर हे दही आपण एका कपड्यामध्ये रात्रभर बांधून ठेवणार आहोत. आणि याचं पाणी सर्व मग निघून जातं. मग नंतर आपण याचं श्रीखंड बनवणार आहे. असा हा मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे. तुम्ही रुमालही घेऊ शकतात. तर ह्या कपड्यामध्ये आपण दही बांधून ठेवणार आहोत. तर हे जर रात्रभर पाणी निघून जाईल. 1 लिटर दुधाचं दही बनवून आपण श्रीखंड बनवणार आहोत. अगदी मस्त घरच्या घरी रेसिपी आपली तुम्ही करून बघा. दही तरी मस्तच होतं घरच्या घरी. हे छान लागतं असं. हे असं बांधून ठेवणार आहोत. हे असं पाणी निघून जातं. हे असं हळूहळू पाणी सर्व रात्रभर निघून जाणार. अशी चाळणी ठेवायची. बघा लगेच पाणी पडायला सुरुवात करते. अशा प्रकारे बघा आता आपण दही बांधून घेतलेला आहे. याच्यावर असा पोळपाट आपण ठेवणार आहोत. हा पोळपाट असा ठेवून द्यायचा. वजन आणखी वजन असलं तरी याच्यावर ठेवायचं. असं आता आपण हे रात्रभर ठेवून देणार आहोत एका साईडला. ते पाणी सर्व त्या प्लेटमध्ये गळतं खाली बाउलमध्ये. हे रात्रभर आपण हे असंच ठेवणार आहोत. उद्या सकाळी याचा आपण श्रीखंड बनवून घेणार आहोत. आता आपलं बघा हे मस्तपैकी दही बांधून ठेवलं होतं आपण. त्याला आपण खोलून याचं श्रीखंड तयार करणार आहोत. याचं पाणी सर्व निघून गेलेलं आहे बघा. असं झालेलं आहे पाणी निघून. त्याला एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. त्या बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे. ह्याला आपण असं एकजीव करून घेऊया आणि एकदम असा मुलायमपणा आला पाहिजे. याच्यामध्ये 1 वाटी ही बारीक करून साखर घेतलेली आहे. ही याच्यामध्ये टाकणार आहोत. असं हाताने झाला एकजीव असं एकदम. याच्या सर्व गाठी वगैरे फुटलेल्या पाहिजेत. एकदम प्लेन झालं पाहिजे श्रीखंडासारखं. याच्यामध्ये तुम्ही कलरही टाकू शकतात. मग येलो कलरचं होतं. तर आपलं श्रीखंड रेडी होत आलेलं आहे. ह्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो. आपलं श्रीखंड बघा रेडी झालेलं आहे. साखर जर कमी पडली असेल तर तुम्ही टाकू शकतात आणखी. कारण की साखराने कसं एकदम मऊपणा येतो.
तुमचं मिश्रण जर घट्ट होत असेल तर त्याच्यामध्ये साखर टाका थोडी, त्याने आपलं मिश्रण मऊ आणि लुसलुशीत होतं. असं श्रीखंडात मस्तपैकी छान असं लवकर पण होतं. आपले श्रीखंड अशा प्रकारे रेडी झालेलं आहे. असं झालं पाहिजे मस्तपैकी. 1 चम्मच याच्यामध्ये विलायची टाकणार आहोत आपण. 1 चम्मच विलायची टाकलेली आहे आणि थोडेसे आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत. त्याला एकत्र करून घेऊया ड्रायफ्रूटला आणि विलायचीला. मस्तपैकी गुढीपाडव्या निमित्ताने घरच्या घरी श्रीखंड आपला रेडी झालेला आहे. त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. आता आपलं श्रीखंड रेडी झालेला आहे आणि याला 1-2 तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि मग नंतर खाण्यासाठी घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी श्रीखंड रेडी झालेला आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता बाय.